Today we discuss standard 7 general science आणि आपला धडा क्रमांक 5 वाचा आहे. काय नाव आहे धड्याचं? फूड सेफ्टी. फूड सेफ्टी म्हणजे अन्न सुरक्षा. आणि याच्यातलं आज आहे आपलं लेक्चर क्रमांक 3. मागील 2 लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? फूड स्पॉइलेज हा पहिला मुद्दा बघितला. त्यानंतर फूड वेस्टेज, त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह वेस्टेज आणि क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ते पाहिलं. त्यानंतर आपण फूड प्रोटेक्शन आणि फूड प्रिझर्वेशन नावाचा मुद्दा सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपलं सध्या चालू आहे मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन. मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन म्हणजे अन्न संरक्षण करण्याच्या पद्धती. ह्या अन्न संरक्षण करण्याच्या पद्धतीमध्ये आपण कोणत्या 4 पद्धती ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केल्या. त्याचा आता उहापोह करत नाही, फक्त त्यांची नावं सांगतो. फ्रीजिंग, स्मोकिंग, बरोबर आहे ना? आठवतं ना मागच्या लेक्चरमध्ये? नसेल तर व्हिडिओ परत बघायचा, सोपं आहे आता. त्यानंतर यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स आणि इरेडिएशन म्हणजे किरणांचा मारा करणं. हे 4 मेथड्स आपण पाहिल्या. आज आपल्याला हे मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शनची 5वी पद्धत पाहायची आहे. या 5व्या पद्धतीचं नाव आहे यूज ऑफ इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेसचा वापर कशासाठी? अन्न सुरक्षा करण्यासाठी, फूड सेफ्टी करण्यासाठी, फूड प्रोटेक्शन करण्यासाठी. आता इनर्ट गॅसेस म्हणजे काय आहेत? तर हे असे गॅसेस की जे गॅसेस केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही, हो, त्यांना म्हणायचं इनर्ट. शब्द पाठ करा. इनर्टचा अर्थ काय? निष्क्रिय. निष्क्रिय, कोणत्याही क्रियेमध्ये भाग घेत नाही, तशा राहतात बिचारे. याचं एक्झाम्पल नायट्रोजन. कोणता? नायट्रोजन. इनर्ट गॅसेस. तुम्ही म्हणता नाही सर आम्ही 6वीला तर पाहिलं ना, आर्गॉन, हेलियम, निऑन, सेनॉन, क्रिप्टॉन, रेडॉन, हे इनर्ट गॅसेस. तुम्ही याच्यासोबत नायट्रोजन, हो नायट्रोजन सुद्धा 78% हवेमध्ये, पण तो इनर्ट आहे, आपोआप भाग घेत नाही. आता तुम्हाला याचं सोपं एक्झाम्पल सांगू का? कुरकुरे खाल्लेत तुम्ही, चिप्स खाल्लेत तुम्ही, वा वा सर खाल्लेत की? अरे तुम्ही सांगितल्यापासून त्याची एक्सपायरी डेट सुद्धा बघायला लागलो होतं खाण्याच्या पूर्वी. तर ते तुम्ही कुरकुरे वगैरे खाल्ले असतील तर कुरकुऱ्याचा पुडा फोडला की बाहेर काय निघतं? हवा निघते का नाही? त्याच्यामध्ये अशी हवा भरलेली असते. टच असे आपण जर का दुकानात वगैरे बघितलं तर छान मस्त असे फुगलेले पुढे दिसतात. आपल्याला वाटतं तेवढं भरून कुरकुरे येते की 5 रुपयाला? 5 रुपये एवढं भरून कोण देईल? कोण देईल का 5 रुपये एवढं भरून? ते आपण फोडला की वाटल्यास थोडंसं ते टाचणी जरी मारली की त्याच्यातून गॅस बाहेर येतो गॅस बाहेर, आणि तो पुढा एकदम चप्पट होतो, सगळा गॅस भरून जातो. तो गॅस त्याच्यामध्ये कशासाठी भरलेला असतो? कशासाठी? चांगला दिसावं ना, किंवा बरं दोघांमध्ये फसवतात, हवा भरतात त्याच्यामध्ये. आपण म्हणाय चुप बसा, फसवण्यासाठी नाही भरलेली हवा ती. तर त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस भरलेला असतो. वेफर्समध्ये, कुरकुरेमध्ये, चिप्समध्ये. कोणता? नायट्रोजन. आणि हा नायट्रोजन गॅस भरल्यामुळे काय होतं? आतले जे कुरकुरे आहेत, आतले जे चिप्स आहेत, वेपर्स आहेत, ते आपल्याला कसे भेटतात? फ्रेश भेटतात. कसे भेटतात? फ्रेश भेटतात. आणि ते प्रिझर्व राहतात, प्रोटेक्ट होतात, ते खौट लागत नाहीत. हो, नाही तर कधी फॅक्टरीमध्ये तयार झालेले, कधी माल आला, कधी आपल्या किराणा दुकानापर्यंत पोहोचणं बराचसा कालावधी जातो याच्यामध्ये. पण त्याच्या आतमध्ये जो नायट्रोजन भरलेला आहे की नाही, त्या नायट्रोजन भरल्यामुळं काय आहे की पूर्णपणे ते आतलं व्यवस्थित राहतं. ते त्या कुरकुरेला, चिप्सला, वेपर्सला काय करतं? प्रोटेक्ट करतं. हा आहे तो इनर्ट गॅस आहे, तो क्रियेमध्ये भाग घेत नाही. त्याचं एक्झाम्पल सांगितलं आपल्याला. नायट्रोजन गॅस इज filled in airtight packets of potato wafers.
पोटॅटो वेपरच्या पॉकेटमध्ये त्याला भरतात आणि इट प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ फंगस. त्याच्यामुळं त्याला काय होत नाही, बुरा येत नाही आतल्या गोष्टीला. अशा एखाद्या गोष्टी कोंडून ठेवल्या की बुरा येतो त्याला, बरोबर आहे ना, तेलकट येते त्याला बुरा यायला पाहिजे. पण हा नायट्रोजन गॅस काय करतो, त्याला बुरा येऊ देत नाही. म्हणजे ही सुद्धा एक काय पद्धत आहे फूड प्रोटेक्शनची, की काय आहे, इनर्ट गॅसेसचा वापर करायचा. त्यानंतर अजून काय वापर करतात, नंबर 6 आहे, तर ते आहे यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ह, हो, प्रिझर्वेटिव्हचा वापर करायचा. आता प्रिझर्वेटिव्हला अगदी मराठीमध्ये याला परिरक्षक म्हणतात, परिरक्षक, हो. पण अगदी आपण काय करायचं, सहज सोप्या मराठीमध्ये आपण समजावून घेऊ की प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय. हा काही असा पदार्थ आहे की जो आपण अन्नासोबत जर का मिसळला तर काय होतं, तर तो अन्नाची सुरक्षा करतो, तो त्या फूडची सुरक्षा करतो. त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ देत नाही, त्याच्यामध्ये फंगसची ग्रोथ होऊ देत नाही, असे पदार्थ असतात. फॉर एक्झाम्पल सांगू का तुम्हाला, पुस्तक काय सांगतात ते नंतर बघू. की आपल्याकडे बघा लोणचं करतात, बघा लोणचं उन्हाळ्यामध्ये करतात की नाही, कैऱ्या वगैरे आणून, आणि ते लोणचं तुम्ही एकदम खाल्लं तर तुला अगदी मराठी भाषेमध्ये सांगतो एकदम उग्गीर लागतो. उग्गीर म्हणजे ते काय असतं, त्याच्यामध्ये हळद थोडी जास्त प्रमाणामध्ये असते, त्याच्यामुळे आपण ताजं लोणचं 1-2 दिवसात खाल्लं ना तर ते उग्गीर लागतं, म्हणजे त्या हळदीची टेस्ट लागते. आणि त्याच्यामध्ये मीठ थोडंसं जरा अजून जरा हलक्या हाताने टाकलेलं असतं जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे ते खारट पण लागतं, उग्गीर पण लागतं. का मीठ आणि हळद जास्त टाकलेली असते ते लोणचं करताना, कारण मीठ आणि हळद हे चवीपेक्षा सुद्धा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतात. वर्षभर ते लोणचं टिकवण्याचं काम हे प्रिझर्वेटिव्ह करतात, ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. म्हणजे आपण जर का असे प्रिझर्वेटिव्ह वापरले तर अन्न काय होतं, बराच काळ सेफ राहतं, प्रोटेक्ट होतं. आता प्रिझर्वेटिव्हचे सुद्धा काय आहेत, 2 प्रकार आहेत. कोणते 2 प्रकार आहेत, पहिला प्रकार आहे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, म्हणजे निसर्गातून मिळणारे पदार्थ, त्याला म्हणायचं नॅचरल. माणसं आहे काय का निसर्गदत्त आहेत, भेटतात आपल्याला. आणि दुसरे आहेत केमिकल प्रिझर्वेटिव्ह. हे केमिकल प्रिझर्वेटिव्ह कोणी आहेत, हे माणसाने तयार केलेले. तर असे जे आहेत, असे हे 2 काय आहेत गोष्टी आहेत, एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे, दुसरा केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहे. आता नॅचरल प्रिझर्वेटिव्हचे आपल्याला एक्झाम्पल जर का द्यायचे म्हटलं तर सॉल्ट, शुगर, हो, आपल्या घरामध्ये वापरणारं मीठ, त्यानंतर शुगर, आणि आपली साखर सुद्धा बरं का नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे. त्यानंतर तुम्ही म्हणतात सर कसं काय नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, हो, गुलाबजामुन त्या साखरेच्याच पाकात करून ठेवतात, हो सर गुलाबजामुन आणि साखरेचा पाक आहे, गुलाबजामुन आहे, तुम्हाला काय माहिती. अरे बाबा, पण ते साखरेच्या पाकात का म्हणून ठेवतात, कारण तिथं साखरेचा पाक त्या गुलाबजामला प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो. ते गुलाबजाम तो टिकून ठेवतो 4-5 दिवस, हो, माणसाने टिकून ठेवले तर. नाही जनरली तुम्ही लेकरं टिकून ठेवत नाहीत त्याला, पण समजा कुठं पार्सल करायचे असतील तर त्याला साखरेच्या पाकात टाकतात, टिकून राहतात. ते वेगवेगळे असतात बघा, रसगुल्ले आहेत, ते सुद्धा कशामध्ये टाकतात, साखरेच्या पाकात टाकतात, टिकून राहावं म्हणून. तर ते शुगर सुद्धा एक काय आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल, तेल, ते सुद्धा काय आहे, प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. हे कुठं वापरतात, जॅम्स, जेली, मुरब्बा, पेठा वगैरे तयार करण्यासाठी. साखर पेठा तयार करतात, हो, आगरे का पेठा तुम्ही आणला होता ना टोरून, का तुम्ही नव्हते गेले दिल्लीकडे, दुसरे विद्यार्थी गेले असतील, हो, तिकडं गेले होते सहलीला, इकडं आणतात आग्र्याहून पेठा, गोड छान राहतो, अगदी माझं वापरायचं, कारण त्याच्यामध्ये शुगर असतो प्रिझर्वेटिव्ह म्हणून. त्यानंतर केमिकल प्रिझर्वेटिव्ह सुद्धा वापरतात. कोणते कोणते येतं, तर ऍसिटिक ऍसिड, बघा ऍसिटिक ऍसिड, याला व्हिनेगार म्हणतात बरं का, व्हिनेगार, हा, व्हिनेगार म्हटलं की चटकन समजतं, ऍसिटिक ऍसिड. त्यानंतर सायट्रिक ऍसिड, त्यानंतर सोडियम बेन्झोएट, सोडियम बेन्झोएट, हे काय आहेत, हे प्रिझर्वेटिव्ह आहेत, केमिकल प्रिझर्वेटिव्ह आहेत. वेगवेगळ्या सॉस मध्ये, जॅम्स मध्ये, झेलीज मध्ये आता भरपूर पदार्थ येतो. आपण जर का बाहेर का दुकानावर आणायला गेलो तर असे भरपूर पदार्थ आपल्याला भेटतात, क्लोज्ड पॅकेट्स ऑफ फूड्स. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही नीट वाचलं आहे का सर, वाचायलाच सांगता तुम्ही, हो वाचा, ते सुद्धा वाचायचे. तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रिझर्वेटिव्हचे सुद्धा नावं भेटतात, माहिती का.
तुम्ही बघा याच्यात एखादा नाव तुम्हाला सापडतील. तुम्ही म्हणता हो यस आवर सर हॅड टोल्ड, खरं बोलतात आमचे सर. कोणतेही सर असू द्या नेहमी खरं बोलतात, खोटं का म्हणून बोलतील. पुस्तकात दिले की ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट, त्याच्यानंतर काही नायट्रेट सॉल्ट्स, नायट्राइट सॉल्ट्स, काही नायट्रेट आणि नायट्राइटचे सॉल्ट्स, हे सुद्धा काय आहेत. हे सगळे केमिकलचे नाव आहेत बरं का. नायट्रेट, ॲसिडिक, सायट्रिक हे केमिकलचे नाव आहेत. हे सुद्धा काय करतात, रेडी टू कुक म्हणजे एक याच्यामध्ये हे वापरतात. बघा इथं प्रश्न कसा तयार होतो बघा बरं. गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल प्रिझर्वेटिव्स, गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्स, बरोबर आहे. किंवा ऑड मॅन आउट, शुगर, सॉल्ट, ऑइलमध्ये ॲसिटिक ॲसिड टाकायचं किंवा ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, सोडियम बेन्झोएट यांच्यापैकी एक टाकायचं, ऑड मॅन आउट. प्रश्न तयार झाला लगेच. असे भरपूर प्रश्न तयार होतात सायन्समध्ये. आपण उगाच ते नोट्स वगैरे म्हणतो. नीट जर का व्हिडिओ ऐकले, पाहिले, परत पाहायचे, रिपीट करायचे, तुमच्या मोबाईलवर आहे, सेव्ह आहे. तर हे काय येतं, प्रिझर्वेटिव्स आहेत. आता अजून एक 7वी पद्धत आहे, ती कोणती आहे, पाश्चरायझेशन. हो काय आहे पाश्चरायझेशन, PAUSTERIZATION. बघा काय मोठं स्पेलिंग आहे, पाश्चरायझेशन. हो हे लुईस पाश्चर नावाचे सायंटिस्ट होते. खाली आहे बघा तो चित्र, त्याचं दाढीवाला बाबा, तो पान क्रमांक 37 वर तो लुईस पाश्चर आहे. त्यानं काय केलेलं आहे, हे पाश्चरायझेशन नावाची प्रक्रिया शोधून काढलेली. वरदान कोणा कशासाठी, दुधासाठी. पहिलं काळे दूध काय व्हायचे, भरपूर तयार व्हायचे, नासायचे. हे खराब व्हायचं दूध, फेकून द्यावं लागायचं, नाही तर पिया म्हणायचे का. पण त्याचं काय आहे, पण ह्या लुईस पाश्चरनं काय केलं की एक पाश्चरायझेशन, त्याच्या आडनावावरून ही प्रक्रिया डेव्हलप केली. त्यानं काय केलं, मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट जे आहेत, मिल्क प्रॉडक्ट त्याच्यामध्ये जे टिकून ठेवण्यासाठी त्याने एकच म्हणला काय, 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत मला दूध काय करायचं, हीट करायचं. दुधाला 15 मिनिटं ठेवायचं 80 डिग्री सेल्सिअसला. नंतर ते दूध हीट केलं की दणकन उचलायचं आणि काय करायचं, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचं, त्याला कूल करायचं क्विकली. बघा 15 मिनिटं त्याला 80 डिग्री सेल्सिअसला काय करायचं, हीट द्यायची 15 मिनिटं. आणि नंतर एकदम काय करायचं, त्याला थंड त्याच्यात ठेवून द्यायचं, एकदम थंड याच्यामध्ये. हो गॅसवर दूध तापवायचं बघून उचललं, फ्रीजमध्ये ठेवलं, बंद केलं फ्रीज. हा दणकन त्याचं तापमान खाली. हा ते मला आता मायक्रो ऑर्गॅनिझमला कळालंच नाही पाहिजे कोणतं तापमान आहे, आणि मी हे पाहिजे तर मला एकदम. हो एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम नाही हीट जरी सहन केली, एकदम एवढं क्विकली जर का कूल केलं, माणसाचं शरीर सुद्धा सहन करणार नाही. हा हो ते सुद्धा मरल हातपाय फोडून माणूस, इतकं जर का तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तर काय झालं, मग दुधातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स नष्ट होत होते. आणि आता दुधातले मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट झाले की दूध टिकत होतं. हीच प्रक्रिया अगदी आज सुद्धा वापरल्या जाते मोठ्या मोठ्या दूध डेअरीमध्ये. त्याला पाश्चरायझेशन म्हणतात. एखाद्या दुधाची जर का ॲड बघितली, तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितली, जाहिरात बघितली, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं होमोजिनाइज्ड मिल्क, पाश्चराइज्ड मिल्क. हो पाश्चराइज्ड मिल्क असं लिहिलेलं असतं त्याच्या जाहिरातीमध्ये. बघा दुधाच्या जाहिराती वेगवेगळ्या आहेत की होमोजिनाइज्ड मिल्क, पाश्चराइज्ड मिल्क. म्हणजे हे आमचं जर का तुम्ही ते म्हणतात ते जे आहे का आमच्या कंपनीचं दूध वापरलं तर ते नासणार नाही. होमोजिनाइज्ड आहे, ते एक संद आहे, त्याचं पाश्चरायझेशन केलं आम्ही. पण पाश्चरायझेशन काय केलं, म्हणजे काय केलं, त्याला 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटं हीट केलं आणि नंतर एकदम दणकन थंड केलं. मायक्रो ऑर्गॅनिझमला कळतच नाही, खटकन त्यांच्या सुद्धा शरीरात तापमान चेंज होतं आणि ते मरतात. हे पाश्चरायझेशन. मग हे पाश्चरायझेशन इट इज द मेथड ऑफ फूड प्रोटेक्शन पर्टिक्युलरली युज्ड फॉर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. हो दूध आणि दुग्धजन्य पदार्थासाठी हे काय होतं, वापरल्या जातं. याच्यामध्ये काय करतात, मिल्क इज हिटेड ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. मिल्क इज हिटेड ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स. 15 मिनिटं 80 डिग्री सेल्सिअसला काय करायचं, उकळायचं. अँड देन इट इज कूल्ड क्विकली. आणि नंतर दणकन क्विकली त्याला थंड करायचं, एकदम थंड करायचं. त्याने काय होतं की त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन द मिल्क गेट डिस्ट्रॉयड. ते काय होतात, डिस्ट्रॉय होतात. अँड मिल्क इज प्रोटेक्टेड. आणि मिल्क काय होतं, प्रोटेक्ट होतं. अशा किती पद्धती बघितल्या आपण,
मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन 7 पद्धती बघितल्या आपण. कोणत्या कोणत्या 7 पद्धती बघितल्या? कोणत्या कोणत्या? फ्रीजिंग, स्मोकिंग, त्यानंतर रेडिएशन्स, त्यानंतर काय बघितलं आपण? इन्सेक्टिसाइड्स. आज काय बघितलं? इनर्ट गॅसेस, प्रिझर्वेटिव्स आणि पाश्चरायझेशन. आणि पुढचा आता ह्या धड्याचा शेवटचा मुद्दा, हो शेवटचा एकदम 5 मिनिटाचा, की काय होतं मग धडा संपतो. मी म्हटलं ना छोटा धडा 2-3 लेक्चरमध्ये संपला तिथून पुढे. पहिले आपले 4 वेळेस खूप मोठा आहे. पाहूयात आपण शेवटचा मुद्दा. त्या मुद्द्याचं नाव आहे, त्याला म्हणायचं फूड ॲडल्टरेशन. फूड ॲडल्टरेशन. फूड ॲडल्टरेशन. ह्या फूड ॲडल्टरेशनला मराठीमध्ये काय म्हणतात? अन्न भेसळ. काय म्हणतात? अन्न भेसळ. हो, आता आपण फूड शिकतोय तर भेसळ वगैरे पण करतात. आपण पाहतो ना की आपल्याकडे म्हणजे दुधामध्ये पाणी मिसळणं म्हणजे काय हो? फूड ॲडल्टरेशन आहे ते. अन्नामध्ये भेसळ आहे. आपण वेळ पाहतो की डाळीमध्ये खडे निघतात, शेंगदाण्यामध्ये खडे निघतात. हो, खडे वगैरे पर्यंत ठीक आहे, पण काही काही पदार्थ इतके म्हणजे भेसळ करतात बेमालूमपणे. आता सणावाराच्या दिवसामध्ये आता आहे ना आपल्याकडे दसरा दिवाळी, तर ते काय करतात, इतकी अन्न भेसळ करतात की कधी कधी ते आजारी पाडतात खाणाऱ्याला. तर इथं ते सांगितलंय, द हेल्थ ऑफ ऑल पीपल. हेल्थ ऑफ ऑल पीपल, इट मे बी यंग, इट मे बी ओल्ड, इट मे बी पोअर और इट मे बी रिच, इट इज एंडेंजर्ड बाय फूड ॲडल्टरेशन. हो, एकदा का भेसळयुक्त अन्न खाल्लं तर ते काहीच बघत नाही. म्हातारा आहे, तरुण आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, पोरगा आहे, काय 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 बघत नाही. ते पोटात गेलं की त्याचे गुणधर्म दाखवतो ते भेसळयुक्त. आणि डिफरंट टाइप्स ऑफ फूड ॲडल्टरंट्स. ॲडल्टरंट्स म्हणजे भेसळीचे पदार्थ. दे आर मिक्स्ड विथ द फूड. आणि ते काय करतात? ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. आपण जर का भेसळयुक्त अन्न खाल्लं म्हणजे कुठं जाणार होते? पोटात. पोटाला काय म्हणायचं? ॲबडॉमन. मग पोट व्यवस्थित राहील का असं? काही खाल्लं की नाही, भेसळयुक्त अन्न खाल्ल्यावर नाही राहणार. मग सगळ्यात पहिल्यांदा राहतो ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. पोटामध्ये कसं तरी व्हायला लागले, पोट दुखायला लागले, पेन. त्याच्यानंतर समटाइम्स इट मे प्रूव्ह पॉइझनस. कधी कधी विषबाधा सुद्धा होते. असं भेसळयुक्त जर का अन्न खाल्लं तर इट मे प्रूव्ह पॉइझनस. कधी कधी हे प्रूव्ह म्हणजे सिद्ध होऊ शकतं, पॉइझनस विषारी सिद्ध होऊ शकतं. आणि इव्हन आपण असे पदार्थ जर का भेसळयुक्त सारखे सारखे खाल्ले, द लॉंग टर्म कन्झम्पशन म्हणजे जास्त काळ जर का आपण हे अन्न भेसळयुक्त पदार्थ खाल्ले तर इट मे लीड टू कॅन्सर. हो, ताबडतोब मारणार नाही, ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट होणार नाही, बट इट मे बी लीड टू कॅन्सर. हो, अगदी पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पोटाचा किंवा इतर कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो, पण जास्त करून पोटाचा, कारण पुढचा संबंध पोटाशी येतो, डायजेस्टिव्ह सिस्टमशी येतो. तर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आता काय आहे, आपण जर का बघितलं की ते आपल्याला चार्ट दिलेला आहे, पूर्ण नाही शिकायचा. खरं तर तो ह्यावेळेस स्किप आहे, पण तरी सांगतो तुम्हाला की फूड मटेरियल आणि ॲडल्टरंट. ॲडल्टरंट म्हणजे भेसळयुक्त पदार्थ जो त्याच्यामध्ये मिसळला जातो. समजा फूड मटेरियल मिल्क आहे, तर भेसळयुक्त पदार्थ कोणता मिसळला जातो? वॉटर. त्याच्यानंतर रेड चिली पावडर आहे, रेड चिली पावडर. हो, रेड म्हणजे लाल, चिली म्हणजे मिरची, पावडर म्हणजे तिखट. हो, लाल तिखट. त्या लाल तिखटामध्ये काय मिसळतात? ब्रिक डस्ट. हो, विटकरीची काय करतात? पावडर त्याच्यामध्ये मिसळतात. विटकरीची पावडर करतात. हो, त्याच्यामध्ये नाही का एव्हरेस्ट तिखा लाल. हो, किंवा काही हानिकारक रंग मिसळतात, लाल भडक दिसतो नुसतं ते, पण जास्त करून ब्रिक डस्ट मिसळतात त्याच्यामध्ये. त्यानंतर टर्मरिक पावडर. टर्मरिक म्हणजे हळद. आणि ह्या हळदीमध्ये काय मिसळतात?
तर मेटॅनिल येलो नावाचं एक अतिशय स्वस्त आणि घातक असं केमिकल आहे. मेटॅनिल येलो अतिशय स्वस्त असं केमिकल असतं. हे घेतात आणि मिसळतात. त्यानंतर रवा, हो आपण रवा आहे ना आणतो की नाही वेगवेगळ्या पदार्थासाठी, शिरा उपमा किंवा घरात वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी रवा, याच्यामध्ये आयर्न फायलिंग्स मिसळतात. हो फाईन आयर्न फायलिंग आपल्याला कळत पण नाही. आयर्न म्हणजे लोखंडाच्या, फायलिंग्स म्हणजे अतिशय बारीक असे तुकडे मिसळतात. हो त्यामुळे ह्या रव्यामध्ये एक ॲडल्टरंट म्हणून, कारण त्याने काय होतं वजन असतं त्या लोखंडाच्या कणांचं, ते याच्यामध्ये मिसळतात. त्यामुळं काय आहे की फूड ॲडल्टरंट जे आहे हे खूप हार्मफुल आहे. त्यामुळं कोणतंही गोष्ट घेण्याच्या अगोदर, खाण्याच्या अगोदर व्यवस्थित ती तपासून पाहिजे. चांगल्या कंपनीचं घ्यायचं, भेसळयुक्त अन्न सहसा खायचं नाही. आता हे जे बाकीच्या ज्या चौकटी आहेत तो ह्या वर्षीचा तुमचा स्किप्ड सिलेबस आहे की जे आहे पान क्रमांक 38 वर आहे त्या चौकटी. तरी मी सांगितले तुम्हाला मुद्दाम त्या चौकटीचा अर्धा भाग. या पद्धतीनं आपला 5वा धडा संपलेला आहे. थँक्यू.